ओम नमो भगवते वासुदेवाय. आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला 18 पुराणांची नावं सांगितली होती. आता एका पुराणाची माहिती आपण बघूयात. 18 पुराणांपैकी सगळ्यात पहिलं पुराण जे आहे ते ब्रह्मपुराण. हे पुराणाच्या यादीत सगळ्यात पहिलं पुराण आहे म्हणून याला आदिपुराण देखील म्हणतात. तसेच यात प्रामुख्याने सूर्य उपासना वर्णिलेली आहे म्हणून याला सौर पुराण देखील म्हणतात. हे पुराण साधारण 7व्या ते 8व्या शतकापूर्वी लिहिलेलं असावं असा संदर्भ सापडतो. आणि 10व्या, 12व्या आणि 15व्या शतकात यामध्ये भर पडली असावी. त्याचा काही भाग ओरिसात तर काही भाग दंडकारण्यात बनला असावा, अशीही मतं आढळतात. या पुराणात साधारण 245 अध्याय असून साधारण 14,000 श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र तसेच वैदिक ग्रंथातील उपाख्याने इत्यादी विषयांचं वर्णन आलेलं आहे. दंडकारण्यातली गौतमी नदी व तेथील तीर्थांचे महात्म्य 106व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे.